Hello class, in previous lecture we discussed on the topic that is capacity of solution and Henry law. Now we discuss the new topic that is vapor pressure of solution of liquid in liquid. Before we start the vapor pressure of solution of liquid in liquid, first we see the problem on Henry law. So let's see the first problem, that is the solubility of N2 gas in water at 25 degrees Celsius and a 1 bar is 6.85 into 10 raised to power minus 4 mole per liter. Calculate A. Henry law constant, B. Molarity of N2 gas dissolved in water under atmospheric condition when partial pressure of N2 in atmosphere is 0.75 bar. सो फर्स्ट सी व्हॉट इज गिवन. आता बघणार की पहिले आपल्याला बघायचं आहे गिवन काय दिलेलं आहे आणि गिवन दिलेल्याचे युनिट सर्वांचे सेम आहेत का. ठीक आहे, तर दोन प्रेशर दिलेले आहेत आपल्याला. फर्स्ट प्रेशर 1 बार आणि सॉल्युबिलिटी दिलेली आहे 6.85 इंटू 10 रेस्ट पॉवर -4 आणि सेकंड प्रेशर दिलेलं आहे 0.75 बार. तर यामध्ये आपल्याला दोन कॅल्क्युलेट करायचं आहे. फर्स्ट करायचं आहे हेनरी लॉ कॉन्स्टंट आणि सेकंड कॅल्क्युलेट करायचं आहे सॉल्युबिलिटी. सो हेनरी लॉ कॉन्स्टंटचा फॉर्म्युला काय येणार आहे, KH इक्वल्स टू S डिवायडेड बाय P. तर आपल्याकडे सॉल्युबिलिटीची पण व्हॅल्यू दिलेली आहे, प्रेशरची पण व्हॅल्यू दिलेली आहे, ती पुट करायची आणि आन्सर कॅल्क्युलेट करायचं. सो आपण सॉल्युबिलिटीची व्हॅल्यू काय आहे 6.85 इंटू 10 रेस्ट पॉवर -4 ती पुट केलेली आहे मोल पर लिटर. त्यानंतर सेकंड प्रेशरची व्हॅल्यू दिलेली आहे 1 बार. सो याला कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला हेनरी लॉ कॉन्स्टंटची व्हॅल्यू काय मिळाली 6.85 इंटू 10 रेस्ट पॉवर -4 मोल लिटर इन्व्हर्स आणि बार इन्व्हर्स. त्यानंतर आपल्याला सेकंड काढायचं आहे मोलॅरिटी ऑफ मीन्स सॉल्युबिलिटी कॅल्क्युलेट करायसाठी आपल्याकडे आत्ताच आपण हेनरी लॉ कॉन्स्टंट काढलेले आणि प्रेशर. सॉल्युबिलिटी इक्वल्स टू फॉर्म्युला काय KH इंटू P. ठीक आहे, तो हेनरी लॉ कॉन्स्टंटची पण व्हॅल्यू दिलेली आहे आणि प्रेशरची पण व्हॅल्यू दिलेली आहे. तर हेनरी लॉ कॉन्स्टंटची व्हॅल्यू काय आलेली आहे आपल्याकडे 6.85 इंटू 10 रेस्ट पॉवर -4 आणि प्रेशरची व्हॅल्यू काय आहे 0.75 बार. ठीक आहे, या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला आन्सर काय मिळालेला आहे 5.138 इंटू 10 रेस्ट पॉवर -4 मोल पर लिटर. सेकंड प्रॉब्लेम आहे, नेक्स्ट प्रॉब्लेम इज the Henry law constant of methyl bromide is 0.159 mole per liter per bar at 25 degrees Celsius. What is the solubility of methyl bromide in water at 25 degrees Celsius at pressure of 130 mm Hg. आता यामध्ये बघा, याच्यात जे हेनरी लॉ कॉन्स्टंटचं गिवन काय काय दिलं आहे, हेनरी लॉ कॉन्स्टंट दिलेलं आहे, प्रेशर दिलेलं आहे. ठीक आहे, आणि काढायचं काय आहे सॉल्युबिलिटी काढायची आहे. बट यामध्ये हेनरी लॉ कॉन्स्टंटचं जे युनिट आहे त्या युनिटमध्ये प्रेशर काय यूज केलेला आहे, बारमध्ये यूज केलेला आहे. आणि आपल्याला गिवन जो प्रेशर दिला आहे तो कशामध्ये दिलेला आहे mmHg मध्ये. तर आपल्याला माहिती आहे की आपण प्रेशर वेगळ्या वेगळ्या प्रकारे मोजू शकतो. त्याच्यामध्ये एक ATM असतं, बार असतं, PSI असतं, टॉर और mmHg असतं, पास्कल और न्यूटन पर मीटर स्क्वेअर असतं. ठीक आहे, तर इथे आपल्याला काय करायचं आहे की mmHgला बारमध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो त्याला करायसाठी आपल्याला काही टर्म्स आठवून पाहिजे. फर्स्ट आहे 1 ATM इक्वल्स टू 1.01325 बार इक्वल्स टू काय होतं 14.7 PSI इक्वल्स टू 760 टार और mmHg. म्हणजे 1 ATM इक्वल्स टू 1.01325 बार
1 ATM इक्वल्स टू 14.7 PSI, 1 ATM इक्वल्स टू 760 तार और MMHg. तर आपल्याला काय कशातनं कशात कन्वर्ट करायचं आहे MMHg टू बारमध्ये. तर काय होतं आहे की आपल्याला MMHg टू बारमध्ये जेव्हा कन्वर्ट करायचं आहे तेव्हा काय होतं आहे की 1760 तार इक्वल्स टू 1.01325 बार. ठीक आहे. मग आपल्याला म्हणजे 760 तार और MMHg इक्वल्स टू किती बार होता है 1.01325 बार होता है. तर 130 MMHg इक्वल्स टू किती बार होईल हे कॅल्क्युलेट करायचं आहे. तर आपल्याला एक्स काढायचं आहे. एक्स काढण्यासाठी काय करणार आपण 130 इंटू 1.0132 करणार डिवायडेड बाय 760. सो आपल्याकडे आन्सर काय होणार, काय मिळणार, मग आन्सर मिळणार आपल्याला जर आपण 130 इंटू 1.130 MMHg इंटू 1.01325 डिवायडेड बाय 760 MMHg असं करणार. तर MMHg गेट कॅन्सल. ठीक आहे. 0 कॅन्सल. याला पूर्ण सॉल्व केल्यानंतर आपल्याला जी व्हॅल्यू मिळणार आहे ती व्हॅल्यू काय मिळणार बारमध्ये मिळेल. ठीक आहे. तर बारमध्ये याला कॅल्क्युलेट केल्यानंतर कोणती व्हॅल्यू मिळालेली आपल्याला ही 0.173 बार. आता 0.173 बार ही व्हॅल्यू या फॉर्म्युल्यामध्ये पुट करायची. म्हणजे आपल्याला सोल्युबिलिटी कॅल्क्युलेट करायची आहे. सोल्युबिलिटीमध्ये S इज इक्वल टू KH इंटू पी. KH इंटू पी. तर KHची व्हॅल्यू काय आहे 0.159 मोल पर लिटर पर बार. आणि प्रेशरची काय आहे आता आपण त्याला बारमध्ये कन्वर्ट केलं आहे तर ही आहे 0.173 बार. याला सॉल्व केल्यानंतर आपल्याला काय मिळालं मोलारिटीमध्ये 0.271 मोल. I hope this is clear to you. Now next topic is vapor pressure. आता वेपर प्रेशर म्हणजे काय आणि तो केव्हा एक्झॉस्टेड होतो, तो कशासाठी यूजफुल होतो हे बघूया. सो डेफिनेशन ऑफ वेपर प्रेशर इज द प्रेशर एक्झर्टेड बाय द गॅस इन इक्विलिब्रियम with a solid or liquid in a closed container at a given temperature is called as vapor pressure. यामध्ये वेपर प्रेशर यूजली या वोलाटाईल लिक्विडचंच घेतलेलं आहे. आता क्वेश्चन येते की वोलाटाईल लिक्विड मीन्स काय. वोलाटाईल लिक्विड म्हणजे जे इझिली इव्हॅपरेट होते असं. फॉर एक्झाम्पल इझिली इव्हॅपरेट होणारे वोलाटाईल लिक्विड्स आहे मोस्ट पॉप्युलर आहे की पेट्रोल घ्यायचं आहे. पेट्रोलला आपण जर थोड्या वेळासाठी ओपन कंटेनरमध्ये ठेवलं की ते लवकर इव्हॅपरेट होऊन जातं. ठीक आहे. त्याचप्रमाणे जे नेलपेंटमध्ये यूज होणारं थिनर ते देखील इव्हॅपरेट होत असतं. फर्स्ट आता बघू की व्हॉट इज वेपर प्रेशर. वेपर प्रेशरमध्ये काय येते की असा प्रेशर जो एक्झर्टेड करत आहे इक्विलिब्रियम पोझिशनवरती क्लोज कंटेनरमध्ये त्याला म्हणणार वेपर प्रेशर. कन्सिडर जेव्हा आपण एखादी क्लोज कंटेनर कन्सिडर करत आहोत त्यामध्ये आपण लिक्विड घेतलेलं आहे, सोल्युशन घेतलेलं आहे. ते लिक्विड जे आहे ते वोलाटाईल लिक्विड आहे. त्यामध्ये वोलाटाईलमध्ये ॲक्च्युली लिक्विड पण असतं आणि गॅसेस पण अवेलेबल असतात. जेव्हा या क्लोज कंटेनरमध्ये या ज्या वोलाटाईल लिक्विडच्या आहे त्या गॅसेस फॉर्म करतात आणि ह्या गॅसेसवरती वेपर्स बनून इव्हॅपरेशन झाल्यानंतर ह्या क्लोज कंटेनरच्या जे आहे कवर केलेले जे ग्लास आहे त्या ग्लासवरती बंबार्ड होऊन वापस किंवा कोलाईड होऊन वापस
त्याच लिक्विडकडे होत आहे. तर याच्यामध्ये जी इक्विलिब्रियम फॉर्म होते ती इक्विलिब्रियम कोणती प्रोसेस फॉर्म होतं, एक इव्हॅपोरेशनची म्हणजे वेपर फॉर्म होण्याची आणि सेकंड कंडेन्स व्हायची. म्हणजे फर्स्ट जेव्हा इथे स्टार्ट होत आहे वेपर प्रेशर बनून म्हणजे प्रेशर वेपर्स बनून ते वरती जाऊन कोलाइड्स होऊन वापस परत ते कंडेन्स होऊन पुन्हा लिक्विडमध्ये येतात आणि ही प्रोसेस चालू राहते सतत. आणि एक अशी कंडिशन येते ज्यामध्ये वेपर्स प्रेशर्स आणि कंडेन्सेशन बोथ होते. यात ज्या इक्विलिब्रियम प्रोसेसमध्ये जो प्रेशर कन्वर्ट होतो त्या प्रेशरला आपण काय म्हणणार, वेपर प्रेशर. मीन्स ह्या सोल्युशनमध्ये काही वेपर्स आहेत, हे वेपर्स काय होणार, कंटेनरच्या क्लोज झाकणला लावून वापस ती सोल्युशनमध्ये मिक्स होतील आणि त्याचं पुन्हा मग वेपर प्रेशरमध्ये कन्वर्शन होते, वेपर्समध्ये कन्वर्शन होते. वेपर्सचं कन्वर्शन आणि कंडेन्सेशन ह्या एका स्टेजवर इक्विलिब्रियम स्टेज फॉर्म करतात. या इक्विलिब्रियमच्या स्टेजला आपण काय म्हणणार, वेपर प्रेशर. म्हणजे वरचं जे कोलाइड्स होऊन झालेले गॅसेस आहेत ते खाली येऊन ज्या लिक्विड्सच्या सरफेसला प्रेशर एक्झर्टेड करतात, या प्रेशरलाच आपण काय म्हणणार, वेपर प्रेशर. तर सम फॅक्टर्स आर अफेक्टेड ऑन वेपर प्रेशर्स. दॅट इज फर्स्ट वन इज नेचर ऑफ लिक्विड, सेकंड वन इज टेम्परेचर. ठीक आहे. तर नेचर ऑफ लिक्विड हे पण अफेक्ट करते वेपर प्रेशरवरती, तसंच टेम्परेचर देखील अफेक्ट करते वेपर प्रेशरवरती. ते कसं काय बघू. फर्स्ट, नेचर ऑफ लिक्विड. इफ द इंटरमॉलिक्युलर फोर्सेस बिटवीन मॉलिक्यूल्स आर फर्स्ट, अगर रिलेटिवली स्ट्रॉंग, द वेपर प्रेशर विल बी रिलेटिवली लो. बघा, जर इंटरमॉलिक्युलर फोर्सेस दोन मॉलिक्यूलचे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस जर स्ट्रॉंग असेल, ठीक आहे, तर वेपर प्रेशर काय होत आहे, लो होत आहे. कारण जेव्हा या दोघांमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स असेल, अट्रॅक्शन जास्त असेल, अट्रॅक्शन जास्त आहे म्हणजे ते इझिली इव्हॅपोरेट होऊ शकणार नाही. इझिली इव्हॅपोरेटेड नाही होत आहे म्हणजे त्यांचा जो प्रेशर फॉर्म होत आहे, वेपर प्रेशर जो फॉर्म होत आहे, वेपर प्रेशर हा खूप कमी फॉर्म होत आहे. म्हणून जर रिलेटिवली स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्सेस राहील, म्हणजे जर सपोज जर आपण यांचे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस जर स्ट्रॉंग असेल तर तुम्ही याला इकडे खिचा, याला इकडे खिचा, यांच्या दोघांमध्ये बॉन्डिंग स्ट्रॉंग असेल तर अलग व्हायला जास्त वेळ लागेल. मीन्स यांच्यामध्ये इव्हॅपोरेशन व्हायला जास्त वेळ लागेल आणि म्हणून इव्हॅपोरेशन व्हायला वेळ लागेल म्हणजे वेपर प्रेशर फॉर्म व्हायला पण म्हणजे कमी वेपर प्रेशर फॉर्म होईल. मीन्स रिलेटिवली लो वेपर प्रेशर. सेकंड, अगर if when intermolecular forces between molecules are relatively weak, the vapor pressure will be relatively high. हे टोटल अपोजिट राहील आत्ता जे आपण बघितलं त्याच्याकडे. जर दोघांमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन हे कमी असेल, वीक असेल, ठीक आहे, तर ते इझिली इव्हॅपोरेटेड होऊ शकते. यांच्यामधले दोघांचे जे बॉन्ड आहे ते इझिली ब्रेक होतील. इझिली ब्रेक झाल्यामुळे काय होईल की हे जे इव्हॅपोरेशन होईल, इव्हॅपोरेशनची प्रोसेस काय फास्ट होईल. मीन्स कन्वर्शन ऑफ वेपर प्रेशर हे जास्त प्रमाणात होईल. म्हणजे वीक जर इंटरमॉलिक्युलर फोर्सेस राहील तर वेपर प्रेशर जास्त राहील आणि स्ट्रॉंग जर इंटरमॉलिक्युलर फोर्स राहील तर वेपर प्रेशर काय राहील, कमी राहील. सेम सेकंड वन आहे टेम्परेचर. टेम्परेचर हे देखील अफेक्ट करतं वेपर प्रेशरवरती. कसं, सपोज जर आपण कंटेनर घेतला आहे, त्या कंटेनरमध्ये सोल्युशन आहे, या सोल्युशनला जेव्हा आपण हीट करत आहोत, ऑलरेडी त्यांचं इथे वेपर्स फॉर्म होणं स्टार्ट होऊन असते कारण वोलाटाईल लिक्विड आहे. सो मग काय होईल की आपण हीट केल्यानंतर ह्यांच्यामधली जी कायनेटिक एनर्जी आहे, ही कायनेटिक एनर्जी काय होणार, यांच्यामधली कायनेटिक एनर्जी जास्तमध्ये होईल आणि जास्त कायनेटिक एनर्जी असल्यामुळे हे देखील वेपर्स फॉर्म करायला रेडी होतील आणि वेपर्स फॉर्म होऊन ते वरती इव्हॅपोरेट होईल आणि इव्हॅपोरेट झाल्यानंतर परत कंडेन्स होतील आणि खाली येतील. आणि ही जी वेपर इव्हॅपोरेशनची आणि कंडेन्सेशनची प्रोसेस सायमल्टेनियसली होऊन जो प्रेशर क्रिएट होतो यालाच आपण वेपर प्रेशर म्हणत आहोत. आणि हे जास्त फॉर्म कशामुळे झालेलं आहे, जेव्हा आपण इथून बर्नरने हीट दिली आहे किंवा टेम्परेचर इन्क्रीज करत आहोत तेव्हा. द वेपर प्रेशर ऑफ लिक्विड इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर. म्हणजे जसं जसं आपण टेम्परेचर इन्क्रीज करत आहोत तसं तसं वेपर प्रेशर देखील इन्क्रीज होतं. नेक्स्ट टर्म इज
वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन ऑफ लिक्विड इन लिक्विड. यामध्ये बघा, वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इन लिक्विड यामध्ये सॉल्यूट देखील लिक्विड आहे आणि सॉल्व्हेंट देखील लिक्विड आहे. तर सोल्यूट आणि सॉल्व्हेंट दोन्हीही लिक्विड आहे. आणि यामध्ये जो स्पेशली जो सॉल्यूट आणि सॉल्व्हेंट दोन्ही लिक्विड यूज करतो तो वोलाटाईल आहे. थोड्या वेळा पहिलेच मी सांगितलेलं आहे की वोलाटाईल मीन्स काय. वोलाटाईल्स म्हणजे इझिली इव्हॅपोरेट होणारा, लाईक आपलं पेट्रोल. ठीक आहे. तर यामध्ये वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन ऑफ लिक्विड इन लिक्विडमध्ये काय होतं की लिक्विड इन लिक्विड, जसं हेनरी लॉने सांगितलं होतं की गॅस इन लिक्विड, तसं याच्यामध्ये काय यामध्ये लिक्विड इन लिक्विड्स हे कोणी सांगितलं आहे, राउल्सने सांगितलेलं आहे. द पार्शियल प्रेशर ऑफ द कंपोनंट आर रिलेटेड टू देअर मोल फ्रॅक्शन इन द सोल्युशन. आता क्वेश्चन आपल्याला आला असेल की मोल फ्रॅक्शन म्हणजे काय. म्हणजे याच्यामध्ये पार्शियल प्रेशर हे दोन कंपोनंटचे पार्शियल प्रेशर हे रिलेटेड कशाशी राहणार आहे, मोल फ्रॅक्शनशी रिलेटेड राहणार आहे हे सांगितलेलं आहे राउल्सनी. त्यामुळे एक अजून लॉ डिस्क्राईब झाला आहे तो आहे राउल्स लॉ. ठीक आहे. तर मोल फ्रॅक्शन म्हणजे मोल फ्रॅक्शन मीन्स द नंबर ऑफ मोल्स ऑफ दॅट कंपोनंट डिवायडेड बाय द टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑल द कंपोनंट इज कॉल्ड ॲज मोल फ्रॅक्शन्स. म्हणजे रेशो ऑफ एका कंपोनंटच्या मोल्सचं रेशो डिवायडेड बाय दुसऱ्या कंपोनंट सॉल्व्हेंट प्लस सोल्युशन. ठीक आहे. म्हणजे मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय सॉल्व्हेंट, मोल्स ऑफ सॉल्व्हेंट प्लस सोल्युशन प्लस मोल्स ऑफ सोल्यूट मीन्स सोल्यूट रेशो ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय सोल्यूट प्लस सॉल्व्हेंट मीन्स नंबर ऑफ सोल्युशन. त्याला आपण काय म्हणणार, मोल फ्रॅक्शन. मोल फ्रॅक्शन हे एक्सनी डिनोटेड केल्या जाते. आता याचं जे रिलेशन आहे पार्शियल प्रेशर आणि मोल फ्रॅक्शनचं जे रिलेशन आहे हे रिलेशन मी सांगितलं की राउल्स लॉने दिलेला आहे. सो स्टेटमेंट ऑफ राउल्स लॉ इज इट इज स्टेट दॅट द पार्शियल वेपर प्रेशर ऑफ एनी volatile component of a solution is equal to vapor pressure of component multiplied by mole fraction means the product of राउल्स लॉ मध्ये काय म्हणताय की द प्रोडक्ट ऑफ वेपर प्रेशर ऑफ कंपोनंट अँड मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्युशन. ठीक आहे. तर हे झालं स्टेटमेंट, हे झालेलं आहे स्टेटमेंट. आता आपण काय बघणार की हे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन कसं प्रूफ होईल, मॅथमॅटिकली हा आपण कसं प्रूफ करू शकू. त्यासाठी काय करणार, एक कन्सिडर करणार सपोज अ बायनरी सोल्युशन. आता काय येणार, बायनरी सोल्युशन म्हणजे ज्यामध्ये फक्त दोन कंपोनंट यूज केलेले आहे. फर्स्ट इज सॉल्यूट अँड सेकंड इज सॉल्व्हेंट. हे दोन कंपोनंट मीन्स बायनरी सोल्युशन घेतलं आहे. बायनरी सोल्युशन ऑफ टू वोलाटाईल लिक्विड मीन्स आपण दोन वोलाटाईल लिक्विड घेतलं आहे A1 अँड A2. त्याच्यावरती काही प्रेशर एक्झर्टेड होणार आहे. ते पार्शियल प्रेशर्स मीन्स P1 अँड P2. P1 वन कंपोनंटचं A1चं P1 प्रेशर राहील आणि A2चं P2 पार्शियल प्रेशर राहील. ठीक आहे. ऑफ प्युअर कंपोनंट अँड X1 अँड X2 आर देअर मोल फ्रॅक्शन इन सोल्युशन. म्हणजे X1 आणि X2 हे मोल फ्रॅक्शन राहणार सोल्युशनचे. अकॉर्डिंग टू राउल्स लॉमध्ये आपण काय म्हटलं आहे की प्रोडक्ट ऑफ पार्शियल प्रेशर कशाशी इक्वलमध्ये राहील, प्रोडक्ट ऑफ मोल फ्रॅक्शन अँड वेपर प्रेशर ऑफ कंपोनंट. म्हणजे P1 जर पार्शियल प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हेंट असेल तर तो कशाशी इक्वल टू मध्ये राहील, P1 इक्वल्स टू X1 जे की मोल फ्रॅक्शन आहे इंटू P1 नॉट काय आहे, प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट. सेम त्याच्यामध्ये जसं P1 घेतलं आहे फर्स्ट कंपोनंट तर तसंच सॉल्यूट घेणार आपण P2 इक्वल्स टू X2 P2 नॉट. मग याला सॉल्व करता काय आहे की त्याला सॉल्व करायचं असेल तर समोर
एक्सप्रेशन प्रूव्ह करायचं आहे तर आपल्याला डॉल्टन्स लॉ, अकॉर्डिंग टू डॉल्टन्स लॉ. आता डॉल्टन्स लॉनी काय सांगितलं आहे, डॉल्टन्स लॉमध्ये म्हटलेलं आहे की इन अ मिक्सचर ऑफ नॉन रिॲक्टिंग गॅसेस द टोटल प्रेशर एक्झर्टेड इज इक्वल टू द सम ऑफ द प्रेशर पार्शियल प्रेशर ऑफ इंडिव्हिज्युअल गॅसेस. म्हणजे जेव्हा ए घेतलं असेल आपण, एक कंपोनंट ए घेतलं असेल, कंपोनंट बी घेतलं असेल, याचा जो प्रेशर राहील तो P1 राहील, याचा जो प्रेशर राहील P2 राहील. आणि ह्या दोघांचं जे ॲडिशन आहे टोटल प्रेशर, ह्या दोघांचं ॲडिशन्स मीन्स काय होईल, टोटल प्रेशर. आणि हे टोटल प्रेशर इक्वल्स टू फर्स्ट कंपोनंट प्लस सेकंड कंपोनंट मीन्स डॉल्टन लॉ. म्हणजे ॲडिशन ऑफ जितके पण कंपोनंट आपण जितके कंपोनंट घेतले आहे तितक्या कंपोनंटच्या प्रेशरचं ॲडिशन्स म्हणजे डॉल्टन्स लॉ. हे तुम्ही 11वीमध्ये शिकलेले आहात. सो आपल्याकडे P1 आणि P2ची व्हॅल्यू दिलेली आहे. P1 इक्वल्स टू काय आहे, x1 इंटू P01 आणि P2ची व्हॅल्यू काय आहे, x2 इंटू P02. सो डॉल्टन्स लॉनुसार आता पीची व्हॅल्यू काढायची आहे तर P1ची व्हॅल्यू याच्यात पुट करा आणि P2ची व्हॅल्यू याच्यात पुट करा. सो आपलं इक्वेशन काय बनणार, P इक्वल्स टू P1 नॉट x1 प्लस P02 इंटू x2. पण मोल फ्रॅक्शनमध्ये असंही म्हटलेलं आहे की x1 प्लस x2 इक्वल्स टू 1. सो आपल्याला इथे एक टर्म घ्यायची आहे. सो आपण काय करणार, x1ची व्हॅल्यू काढणार, x1 प्लस x2 इक्वल्स टू 1 म्हणत आहो. तर x1 इक्वल्स टू काय होणार, 1 मायनस x2, 1 मायनस x2. आता x1ची व्हॅल्यू ही या इक्वेशन नंबर 1मध्ये पुट करायचं. सो फ्रॉम इक्वेशन 1 आपल्याला काय मिळतं आहे, P इक्वल्स टू P1 नॉट ब्रॅकेट 1 मायनस x2 प्लस P2 नॉट x1. आपण P1ची आणि P2ची व्हॅल्यू जेव्हा P1 प्लस P2मध्ये पुट केली आहे त्यानंतर इथली x1ची व्हॅल्यू इथे पुट केल्यानंतर आपल्याला काय सॉल्व करता येईल, P इक्वल्स टू P1 नॉट मायनस P01 x2 मल्टिप्लाय केलेलं आहे आपण P1 नॉटला एकदा x सोबत आणि P1 नॉटला एकदा x2 सोबत. तर आपल्याला हा इक्वेशन मिळाला प्लस ही जसंच्या तसं P2 नॉट x2. ठीक आहे. आता यामध्ये बघा x2 कॉमन होईल, x2 कॉमन आहे यामध्ये, तर x2ला कॉमन काढा. मग आपल्याकडे काय राहिलं, P2 नॉट 2 मायनस P01. ठीक आहे, P02 आणि मायनस P01 आहे इंटू x2 प्लस P01. ठीक आहे, हा जो इक्वेशन आहे हा इक्वेशन राहणार राउल्स लॉचा. नेक्स्ट बघू की राउल्स लॉच्या ज्या 3 स्टेटमेंट आहे या एक स्टेटमेंटवरून जे 3 इक्वेशन्स आपल्याला मिळत आहे, या 3 इक्वेशन्सवरून एक ग्राफ प्लॉट होत आहे. त्या ग्राफमध्ये 3 वेगळ्या केसेस आपल्याला बघायला मिळत आहे. तर आपल्याकडे त्याचे 3 इक्वेशन्स आहे. फर्स्ट आहे P1 इक्वल्स टू P01 x1. सेकंड आहे P2 इक्वल्स टू P02 इंटू x2. आणि थर्ड काय आहे, P इक्वल्स टू P02 मायनस P01 इंटू x2 प्लस P02. ठीक आहे, ह्या 3 इक्वेशन्सचे, ह्या 3 वेगळ्या इक्वेशन्सचं आपल्याला या एका ग्राफमध्ये कसं आलेलं आहे ते बघायचं आहे. तर फर्स्ट आपण काय करणार, ही जी फर्स्ट व्हॅल्यू घेतली आहे या फर्स्ट व्हॅल्यूमध्ये पुट करणार आपण व्हॅल्यू P1 इक्वल्स टू P01 इंटू x2. तर आपल्याला माहिती आहे की मोल फ्रॅक्शनची एकतर व्हॅल्यू कमीत कमी म्हणजे एक तर 0 राहणार ही, किंवा मॅक्झिमम व्हॅल्यू 1 राहणार. सो आपण काय करणार, फर्स्ट एक्सची व्हॅल्यू काय पुट करणार, एक्स इक्वल्स टू 0 पुट करणार आणि नंतर x2 इक्वल्स टू 1 पुट करणार. तर एकदा जर आपण इथे 0 पुट केलं तर 0 पुट केल्यानंतर आपल्याला काय मिळतं आहे, P1 इक्वल्स टू 0 मिळतं आहे. P1 इक्वल्स टू 0 मिळत आहे तर
आपण काय कन्सिडर करणार पहिले, ग्राफ कशाच वर्सेस कशा काढणार, मोल फ्रॅक्शन्स वर्सेस वेपर प्रेशर. सो पहिले आपण काय केलं की x2 इक्वल्स टू 0 घेतलं. x2 इक्वल्स टू 0 म्हणजे याच्यावरती ओरिजिनवरती येणार, 0च्या ओरिजिनवरती येणार. 0च्या ओरिजिनवरती आल्यानंतर आपल्याला सेकंड व्हॅल्यू काय पुट करायची आहे, x2 इक्वल्स टू 1. तर आता x2 इक्वल्स टू 1 पुट केली तर काय होणार, p1 इक्वल्स टू p01 हे मिळणार आपल्याला, p1 इक्वल्स टू p01. तर p1 इक्वल्स टू p01 मिळत आहे. तर हे वाय ॲक्सिसवरती आपण काय पुट करणार, p01. जेव्हा 2 पॉईंट मिळत आहे तर आपण 2 पॉईंटला मिळून एक ग्राफ बनवू शकतो, एक लाईन, स्ट्रेट लाईन मिळू शकते. ती स्ट्रेट लाईन जेव्हा आपण p0 इक्वल्स टू p1 हे मिळत आहे तेव्हा, आणि म्हणजे x इक्वल्स टू 0 आणि x इक्वल्स टू 1 हे जेव्हा पुट केल्यानंतर आपल्याला एक स्ट्रेट लाईन मिळत आहे. ही जी स्ट्रेट लाईन आहे ती p1साठी आहे, मीन्स प्युअर सॉल्व्हेंटसाठी आहे. आणि आता सेकंड बघा, सेकंड इक्वेशन आपल्याकडे काय आहे, फर्स्ट इक्वेशन आपण हे आपल्याला ही लाईन मिळालेली आहे जेव्हा आपण मोल फ्रॅक्शन वर्सेस वेपर प्रेशर घेतला आहे. सेकंड याच्यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे की सेकंड p2 इक्वल्स टू p02 इंटू x2. आता x2मध्ये पण इथे पण आपल्याला काय करायचं आहे, एक तर 0 पुट करायचं आहे किंवा x2 इक्वल्स टू 1 पुट करायचं आहे. तर यामध्ये बघा p2ची व्हॅल्यू काय होणार आहे, आता थोड्या वेळासाठी ही जी लाईन आहे आणि हा जो ग्राफ आहे, ही लाईन आणि हा ग्राफ विसरून जा आणि आता परत कन्सिडर करा की ही एक आपल्याकडे हा x ॲक्सिस आहे, हा ॲक्सिस आहे आणि हा y ॲक्सिस आहे. म्हणजे इथे वेपर प्रेशर आहे आणि इथे मोल फ्रॅक्शन आहे. ठीक आहे, म्हणजे हा x ॲक्सिस, हा y ॲक्सिस. आपण नवीन ग्राफ बनवत आहे दुसऱ्या इक्वेशनसाठी. तर त्यामध्ये फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, p2 इक्वल्स टू p01 याच्यामध्ये x इक्वल्स टू 0 जेव्हा पुट केलं आहे तर आपल्याला काय मिळतं आहे, p2 इक्वल्स टू 0 मिळत आहे. p2 इक्वल्स टू 0 म्हणजे इथे x इक्वल्स टू 0 आहे, ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला p2 इक्वल्स टू 0. ही p2 इक्वल्स टू 0 आहे. आणि सेकंड जेव्हा x इक्वल्स टू 1 पुट करता हो तेव्हा आपल्याला p2 इक्वल्स टू p02 हे मिळतं आहे. दोघं p2 इक्वल्स टू p02 मिळत आहे. तर p2 इक्वल्स टू p02 म्हणजे आता इकडे आपण p01 पुट केलं आहे तर इथे आपल्याला p02 पुट डॉट द्यावं लागेल. तर हे 2 डॉट जेव्हा मिळत आहे तर ह्या 2 डॉटला आपण अंडर स्ट्रेट लाईन ड्रॉ केली की हा एक ग्राफ मिळतो आपल्याला. ठीक आहे, फर्स्ट ग्राफ का आपल्याला मिळालेला होता, हा झाला होता p1चा आणि हा झाला होता p2चा, मीन्स हा प्युअर सॉल्व्हेंटचा, हा सोल्यूटचा. आता थर्ड इक्वेशन होतं आपल्याकडे. थर्ड इक्वेशनमध्ये काय होतं की बघा, थर्ड इक्वेशन काय आहे, p इक्वल्स टू p02 मायनस p01 x2 प्लस p01 हा आपला थर्ड इक्वेशन आहे. आता यामध्ये एक्सची व्हॅल्यू तशीच पुट करा, x2 इक्वल्स टू 0 और x2 इक्वल्स टू 1 हे दोन्ही पुट करायचे आहे. जेव्हा आपण x2 इक्वल्स टू 0 करतो तेव्हा आपल्याला p इक्वल्स टू p01 मिळत आहे. ठीक आहे, म्हणजे हा पॉईंट मिळालेला आहे. आणि जेव्हा आपण 1 पुट करत आहोत तेव्हा काय आहे की p01 हे कॅन्सल होत आहे, म्हणजे p इक्वल्स टू p02 मिळत आहे. p इक्वल्स टू p02 मीन्स याच्यावरती जेव्हा एक्सची व्हॅल्यू आपण 1 पुट केलेली आहे तेव्हा हे मिळत आहे, 2 पॉईंट मिळत आहे. याला ड्रॉ केलं की आपल्याला थर्ड ग्राफ मिळाला. ठीक आहे, असा हा आपला 3 याचा ग्राफ, मीन्स ही जी लाईन चालली आहे ती फर्स्ट प्युअर सॉल्व्हेंट, देन सोल्यूट, आणि ही जी आहे ती टोटल प्रेशरसाठी. तर यामध्ये बघा, जेव्हा आपण x2 इक्वल्स टू 0 घेतला आहे तेव्हा पण स्ट्रेट लाईन मिळालेली आहे. p1 वर्सेस x1 जेव्हा घेतली तेव्हा पण स्ट्रेट लाईन मिळालेली आहे. आणि थर्ड p2 वर्सेस x2 घेतलं आहे तेव्हा पण स्ट्रेट लाईन मिळालेली आहे, जे आता आपण प्रूफ केलं आहे. सो नेक्स्ट टॉपिक इज कंपोजिशन ऑफ वेपर फेज. कंपोजिशन ऑफ वेपर फेजमध्ये की कसं कंपोजिशन झालेलं आहे अकॉर्डिंग टू डाल्टॉन्स लॉ. ठीक आहे, द कंपोजिशन
ऑफ वेपर प्रेशर इज इक्विलिब्रियम विथ द सोल्युशन. याच्यामध्ये पण देखील इक्विलिब्रियम सोल्युशन्सचे होते. कंपोजिशन जे बनत आहे ते जेव्हा सोल्युशन हा वेपर्स पण फॉर्म करते आणि कंडेन्स पण होते, आणि हे दोघांचे कंडेन्सेशन आणि वेपरायझेशन जी प्रोसेस होत आहे त्या प्रोसेसमध्ये जो प्रेशर फॉर्म होत आहे हे जे आहे हे टोटल कंपोजिशन होत आहे फॉर्म्सचं, सोल्युशनचं. ठीक आहे, सोल्युशनचं कंपोजिशन होत आहे. तर यामध्ये काय म्हणते की कंपोजिशन ऑफ वेपर इन इक्विलिब्रियम विथ द सोल्युशन कॅन बी डिटर्ड बाय डॉल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर. तर डॉल्टन्सला काय म्हटलेलं आहे की टोटल प्रेशर इक्वल्स टू जितके कंपोनंट आहे त्यांचं ॲडिशन्स. ठीक आहे, म्हणजे प्रेशर 1 प्लस प्रेशर 2 प्लस अगर सपोज प्रेशर 3 असेल तर प्रेशर 3चं पण ॲडिशन्स होतं. हे डॉल्टन्स लॉमध्ये सांगितलेलं आहे. इफ P1 आपण काय घेतलेलं आहे, प्रेशर पार्शियल प्रेशर 1. ठीक आहे, आणि P2 पार्शियल प्रेशर ऑफ 2 कंपोनंट, म्हणजे P1 एक पार्शियल प्रेशर ऑफ 1 कंपोनंट अँड P2 इज पार्शियल प्रेशर ऑफ अनादर कंपोनंट. आणि P काय आहे, टोटल प्रेशर घेतलेलं आहे. आणि Y1 काय आहे, Y1 मोल फ्रॅक्शन आहे, आणि Y2 आणि Y1 हे देखील मोल फ्रॅक्शन्स ऑफ 2 कंपोनंट आहे. सो मग आपल्याकडे इक्वेशन काय मिळतं, P1 इक्वल्स टू Y1 P इंटू P आणि P2 इक्वल्स टू Y2 इंटू P. हे आहे कंपोजिशन ऑफ वेपर फेज. यामध्ये डायग्राममध्ये दाखवलेलं आहे की P1 एका सोल्यूटचं प्रेशर आहे, एका कंपोनंटचं प्रेशर आहे, P2 हे दुसऱ्या कंपोनंटचं प्रेशर आहे. ह्या दोघांचं जेव्हा कॉम्बिनेशन होत आहे तेव्हा आपल्याला टोटल प्रेशर मिळत आहे. हेच सांगितले आहे डॉल्टन्स लॉमध्ये. नेक्स्ट टर्म इज problems on Raoult's law and composition of vapor phase. So the vapor pressures of pure liquid A and B are 450 mmHg and 700 mmHg respectively at 350 Kelvin. Find the composition of liquid and vapor if total pressure is 600. तर ह्यामध्ये बघा गिवन काय काय आहे, गिवन आहे टोटल प्रेशर 600 mm. ठीक आहे, 6 mm Hg टोटल प्रेशर आहे. सेकंड प्रेशर 1 ए कंपोनंटचं प्रेशर दिलेलं आहे 450 mmHg. सेकंड याचं प्रेशर दिलं आहे 700 mmHg. तर याच्यामध्ये आपल्याला 3 प्रेशर्स दिलेले आहे आणि सगळ्याचे युनिट सेम आहेत. सो याच्यामध्ये काहीही कन्व्हर्सेशन करायची गरज नाही आहे. तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे राऊल्ट्स लॉचा, काय आहे, P इक्वल्स टू ब्रॅकेट P2 नॉट मायनस P01 इंटू X2 प्लस P01. तर यामध्ये सरळ व्हॅल्यू पुट करायची आहे. P02ची व्हॅल्यू काय, 700 मायनस 450 इंटू X2ची व्हॅल्यू आहे आपल्याला X2 प्रोव्हाइड केलेली नाही आहे म्हणून आपल्याला X2 काढायची आहे. Pची व्हॅल्यू दिलेली आहे 600 mmHg आणि P0ची व्हॅल्यू काय आहे 700. P01ची व्हॅल्यू काय आहे 450 mmHg. ठीक आहे, याला कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला काय मिळत आहे 0.6. सो X2ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 0.6. आता आपल्याकडे एक होतं X2 प्लस X1 इक्वल्स टू 1 मीन्स X1. जर आपल्याला X1 दिलेलं आहे, X1ची व्हॅल्यू काढायची आहे तर काय होणार 1 मायनस X2ची व्हॅल्यू काय निघालेली आहे 0.6. 1 मायनस 0.6 इक्वल्स टू काय निघालं आहे 0.4. सो आपल्याकडे X1 काय आहे, X1 इक्वल्स टू 0.4 आहे आणि X2 काय आहे 0.6 आहे. आता आपण काय बघणार, कंपोजिशन ऑफ A अँड B इन वेपर आर Y1 अँड Y2. मोल फ्रॅक्शन Y1 आणि Y2 हे काय आहे, मोल फ्रॅक्शन आहे. कंपोजिशनचा फॉर्म्युला आपण जस्ट आत्ताच बघितलेला आहे, तो आहे P1 इक्वल्स टू Y1 P आणि P2 इक्वल्स टू Y2 P1.
Y2P. ठीक आहे, हे जे आहे टोटल प्रेशरचं आहे आणि हे मोल फ्रॅक्शन आहे आणि हे दोन वेगळ्या वेगळ्या कंपोनंट्सचे आहे. आता याच्यामध्ये आपल्याला एका Y1ची किंमत काय रेट व्हॅल्यू काढायची आहे. तर Y1ची व्हॅल्यू काढायसाठी आपल्याला माहिती आहे की P1 इक्वल्स टू काय होतं, P01x1. ठीक आहे, हे होतं आहे. तर ही जी व्हॅल्यू आहे ती P1 इक्वल्स टू Y1P मध्ये पुट करू. तर आपल्याला काय मिळणार, Y1 इक्वल्स टू P1/P. ठीक आहे, आता P1ची व्हॅल्यू काय आहे, P1ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे P01x1 डिवायडेड बाय P. आता P01ची काय व्हॅल्यू आहे 450 इंटू x1ची व्हॅल्यू काय आहे 0.4 डिवायडेड बाय Pची व्हॅल्यू काय आहे टोटल प्रेशर 600. याला सॉल्व केल्यानंतर आपल्याला काय मिळतं आहे, Y1ची व्हॅल्यू मिळत आहे. सो जसं आपण Y1ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली 0.3. आता जसं x1 मोल फ्रॅक्शनमध्ये x1 प्लस x2 इक्वल्स टू 1 होत आहे, सेम काय आपण अप्लाय करणार, हे एका कंपोनंटसाठी झालं. तर दुसऱ्या कंपोनंटसाठी आपण काय केलं आहे, त्याच्यामध्ये Y1 प्लस Y2 इक्वल्स टू 1 केला आहे. तर Y1ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 0.3 प्लस Y2 इक्वल्स टू 1. आता 1 मायनस Y2 इक्वल्स टू 1 मायनस 0.3. सो आन्सर काय होईल 0.7. थँक्यू क्लास.